नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी. मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत नेणारे उज्ज्वल निकम बनणार खासदार. राष्ट्रपतींकडून 4 जणांचं नामांकन. सदानंदन मास्तर, हर्षवर्धन श्रृंगला आणि मीनाक्षी जैन यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना कळ फासलं, डोक्यावर ओतली शाही, अक्कलकोटमध्ये गोंधळ. 35 शेतकऱ्यांनी सातबारा दिले, 1% सुद्धा शेतकऱ्यांचे समर्थन नाही. कांगावा करणाऱ्या फडणवीसांचा ढोंगीपणासमोर राजू शेट्टींचा सडकून प्रहार. गेल्या 7 दिवसांपासून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडूंची पायदळ यात्रा. 150 किलोमीटर पदयात्रेत कडूंच्या पायाला सूज आणि जखमा. एकीकडे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा, दुसरीकडे बाळा नांदगावकरांचं मोठं वक्तव्य. म्हणाले, आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू शकतो. देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असता, आता तरी सुधरा. मंत्री जयकुमार गोरेंचा माजी विधानसभा सभापती रामराजेंवर हल्लाबोल. रक्षाबंधनाच्या औचित्याने सिंदूर महारक्तदान यात्रेचे आयोजन. जम्मू काश्मीर येथील आर्मी कॅम्पमध्ये सांगलीतील 1000 युवक करणार रक्तदान. 9 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपक्रम. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची माहिती. संजय राऊतांनी वायफळ बडबड बंद करावी, नाहीतर त्यांना वेगळ्या पद्धतीनं तोंड द्यावं लागेल. शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांचा थेट इशारा. शिंदे गटाच्या 4 भ्रष्ट नेत्यांची SIT चौकशी करा. संजय राऊतांनी थेट नाव घेत देवेंद्र फडणवीसांकडे केली मोठी मागणी. IT पार्क हिंजवडी समस्यांवरून आणि छोट्या रस्त्यांवरून अजित पवार ॲक्शन मोडमध्ये. म्हणाले, जे आडवं येईल त्याला उचला, त्याशिवाय हे होणार नाही.